नाशिकच्या TCS कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणात रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत। आता या प्रकरणाला आणखी गंभीर वळण लागलंय। काल या कंपनीतली आरोपी HR निदा खानला अटक झाली आणि आज तिला लपवणारा मतीन पटेल यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं। निदासारखेच किंबहुना त्याच्याहूनही भयंकर असे या मतीनचे कारनामे आता समोर आलेत। मतीनने सुद्धा लव जिहाद करत अनेक तरुणींचे अश्लील व्हिडिओ बनवले आहेत। काय आहे हे संपूर्ण प्रकरण? निदा खानला कसं लपवलं या मतीन पटेलनं? कोण आहे हा मतीन पटेल आणि त्यानं बनवलेल्या अश्लील व्हिडिओ मागचं सत्य? सगळं पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। नाशिक TCS कंपनीच्या लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खानला छत्रपती संभाजीनगरमध्ये नाशिक पोलिसांनी अटक केली। निदा खान नारेगावच्या कैसर कॉलनीतील एका फ्लॅटमध्ये आई, वडील, भाऊ आणि मावशीसह राहत होती। तिला अटक करण्याच्या 2 दिवसांपासून पोलीस ती राहत असलेल्या फ्लॅटवर नजर ठेवून होती आणि संधी मिळताच तिला बेड्या ठोकण्यात आल्या। पण काल तिला पकडल्यानंतर आज तिला लपवणारा मतीन पटेलच्याही पोलिसांनी मुसक्या आवळल्या। मतीन पटेल हा MIMचा नगरसेवक। त्याचा एक अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय। एका मुलीशी अश्लील वर्तन करून तो व्हिडिओ रेकॉर्ड करत असल्याचं दिसून येत आहे। पटेलने अशाच प्रकारे अनेक मुलींचे अश्लील व्हिडिओ बनवून त्यांना ब्लॅकमेल केल्याची सूत्रांची माहिती आहे। अनेक महिलांसोबत त्याने अश्लील वर्तन केल्याचे व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागल्याचं समजतंय। सध्या मतीन पटेल याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याला या प्रकरणात निदा खानसह आरोपी करण्यात आलाय। गुन्हेगारांना आश्रय दिल्याप्रकरणी BNS कलम 249 अंतर्गत पटेलवर गुन्हाही दाखल करण्यात आलाय। त्याने केलेल्या अश्लील व्हिडिओंचा आता पोलीस तपास करतात। त्याच्यावर लव जिहाद केल्याचाही आरोप आहे। आरोपी निदा खान हिला त्याने 42 दिवस लपवून ठेवल्याचाही त्याच्यावर आरोप आहे। मतीन पटेल याचा मोबाईल देखील जप्त करण्यात आलाय। त्याच्या मोबाईल डेटामधून अनेक धक्कादायक गोष्टी समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। नाशिकमधील IT कंपनी TCSच्या या प्रकरणाला 26 मार्च रोजी सुरुवात झाली होती। नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील अशोका बिझनेस इन्क्लेव्हमध्ये असलेल्या TCSच्या कार्यालयात काम करणाऱ्या एका 23 वर्षीय तरुणीनं सर्वात आधी तक्रार दिली होती। त्यानंतर 2 आणि 3 एप्रिल दरम्यान आणखी 8 FIR नोंदवले गेले। नाशिक TCS कंपनीच्या सध्या 9 प्रकरणांची सुनावणी नाशिकच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात सुरू आहे।